ब्राईडच्या ज्या स्किनच्या कंडिशन ज्या आता चालू आहेत, तर मी असं सजेस्ट करीन की जेव्हा तुम्ही मेकअप करताय त्यांच्यासाठी दिस इज द बेस्ट मॉइश्चरायझर. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी अमित वैद्य, डिरेक्टर ऑफ फॅशन सलॉन्स अँड मेकअप स्टुडिओ आणि डिरेक्टर फॅशन इंटरनॅशनल कॉलेज. तुमच्यासाठी माझ्या युट्यूबच्या चॅनलद्वारे वेगवेगळे ब्युटी, मेकअप आणि हेअर बद्दलचे मी छोटे छोटे व्हिडिओज घेऊन येतोय. आता ह्याच्यामध्ये कसं होतं, मागच्या आपण बऱ्याच व्हिडिओजमध्ये पाहिलं की जेंट्स मेकअपला काय करायचं किंवा मेकअपमध्ये आता आपण मेकअपच्या विषयावर जेव्हा बोलतोय, तर तेव्हा आत्ताच्या ज्या ब्रायडल कंडिशन चालू आहेत, आता आपण डिसेंबरमध्ये आहोत, ब्रायडल मेकअप रेग्युलर चालू आहेत. ब्राईडच्या ज्या स्किनच्या कंडिशन ज्या आता चालू आहेत त्याच्यामध्ये आता असं बघण्यात मी बघतोय, रेग्युलरली मेकअप चालू आहेत माहिती आहे तेव्हा, की खूप ड्रायनेस येतोय स्किनला. हायड्रेशनचं प्रमाण भरपूर कमी आहे. तर एकतर मी असं सजेस्ट करीन की जेव्हा तुम्ही मेकअप करताय तेव्हा स्किनला खूप चांगल्या प्रमाणे हायड्रेट करा, खूप चांगल्यापैकी हायड्रेशन द्या स्किनला, खूप चांगल्यापैकी मॉइश्चरायझर्स यूज करा. म्हणजे हायड्रेशन इज नॉट ओनली लाईक यू आर युझिंग सम लाईक जेल बेस्ड प्रोडक्ट्स. आता जेल बेस्ड प्रोडक्ट्स मध्ये त्याच्यामध्ये सिलिकॉन असतो, पण सिलिकॉन तुम्हाला फक्त हायड्रेशन मिळेल, मॉइश्चर त्याच्यातनं जास्त मिळत नाही. तर तुम्हाला एकदम चांगल्या लेवलचे मॉइश्चरायझर्स किंवा चांगल्या लेवलचे क्रीम्स तुम्हाला यूज करायला लागतात बरेच वेळा. तर आता ह्याच्यामध्ये असं होतं की एम्ब्रिओलिस ही तर हा ब्रँड सगळ्यांना माहिती आहे, बऱ्याच जे मेकअप आर्टिस्ट आहेत त्यांना भरपूर लोकांना माहिती आहेत, पण जे नवीन आहेत त्यांच्यासाठी दिस इज द बेस्ट मॉइश्चरायझर किंवा दिस इज द बेस्ट मॉइश्चरायझिंग प्रोडक्ट. ह्याच्याने तुम्हाला मल्टी फंक्शन्स मिळतात, मल्टी मल्टी युजेस आहेत त्याचे. म्हणजे तुम्हाला मॉइश्चरायझिंग पण होतं, तुम्हाला हायड्रेशन पण चांगल्यापैकी मिळतं आणि ह्याचं पेनिट्रेशन खूप चांगल्यापैकी आहे. आणि इन्स्टंट मॉइश्चरायझर मिळाल्यामुळे स्किनला एक प्लम्पीनेस खूप चांगल्यापैकी येतो. ह्याच्यावरती जेव्हा आपण मेकअप जेव्हा करतो तेव्हा मेकअप खूप छानपैकी सेटल होतो स्किनवरती. कुठेही क्रॅक्स येत नाहीत स्किनला किंवा कुठेही तुमच्या स्किनला अशा फाईन लाईन्स ज्या दिसून येत नाहीत, मेकअप खूप ड्राय होत नाही. तर त्यामुळे यू गेट व्हेरी गुड रिझल्ट. ह्याच्याबरोबरच एक इंडियन प्रोडक्ट लाईक युरोप गर्लचे लाईट मॉइश्चरायझर म्हणून आहे, तर लाईट क्रीम म्हणून, तर दॅट इज ऑल्सो व्हेरी गुड. ह्याच्या पण मल्टी फंक्शन्स आहेत, खूप चांगल्यापैकी मॉइश्चरायझिंग इफेक्ट मिळतो स्किनला. त्याच्यामुळे अगेन मेकअप एकदम ड्राय होत नाही, मेकअपला रिझल्ट खूप म्हणजे खूपच चांगला मिळतो. त्यामुळे मेकअप करायच्या आधी तुम्हाला मॉइश्चरायझर्स वापरणं किंवा स्किनला हायड्रेट करणं खूप चांगल्यापैकी हे खूप गरजेचं आहे. बरेच लोक आता स्किनला मास्क लावतायत, म्हणजे हायलोरिनिक ऍसिडचे मास्क वगैरे किंवा कुकुंबर मास्क लावतायत की ज्याच्यामुळे स्किनला हायड्रेशन चांगल्यापैकी मिळेल. त्या तर गोष्टी डेफिनेटली चांगल्या आहेतच, पण तुम्हाला जर इन्स्टंट मॉइश्चरायझर यूज करायचे तर दिस इज व्हेरी गुड प्री मॉइश्चरायझर. म्हणजे आपण सीटीएम जेव्हा करतो, क्लेन्झिंग, टोनिंग आणि मॉइश्चरायझिंग जेव्हा करतो, तेव्हा हे मॉइश्चरायझर जर वापरलं तर यू विल गेट सुपर्ब रिझल्ट इन द मेकअप. तर अशाच टिप्स तुम्हाला जर हव्या असेल तर माझ्या चॅनलला नक्की फॉलो करा, सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन पण चांगल्यापैकी मिळेल आणि तुम्हाला वेगवेगळ्या ब्युटी टिप्स रेग्युलरली तुम्हाला माझ्या चॅनलमध्ये मिळत जातील. थँक्यू व्हेरी मच.